आज आपण बनवणार आहे सुक्का आलू मटर. त्यासाठी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. त्यावरती आपले बटाटे फ्राय करून घेऊया. आपले बटाटे परतून झाले. आता ते तापलेलं तेल आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. 2 चमचे तूप टाकले आपलं. त्यात जिरे, 2-3 लवंगा आणि थोडंसं हिंग घालून टाकूया. आता त्यात आपले बटाटे आणि मटार घालून अर्धा कप पाणी टाकायचं. आणि शिजवून घेऊया. आता त्यात आपण 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा 1.5 चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला. थोडेसे मेथी दाणे, अर्धा चमचा सुंठ पावडर, 2 टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. आणि मीठ घालायचं. आता हे सगळं परतून घेऊया. आता ही भाजी सुकी होईपर्यंत शिजवून घेऊया. सुकी झाली पाहिजे. हे बघा, आपली भाजी तयार झाली आहे. बिना कांदा, बिना लसूण अद्रक पेस्टची, तरी ही भाजी खूप टेस्टी लागते. एकदा या प्रकारे करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि आवडली तर पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.